रुद्रक्षतोदयातो धन अवनार्थ जनार्थ प्रदान नमः पार्वती पते हर हर ओ नारायणं नमस्कृत्य नरोच्चैव नरोत्तमम् देवी सरस्वती व्यासं ततो जयमुद्रिये भवानी शंकरो वंदे श्रद्धा विश्वास रूपिणी यमाश्रुतो इव क्रोपि चंद्रः सदा वन्दते।
मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शांभवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतावरिष्ठं वादात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। अखण्डमङ्गलाकारं व्याप्तव्येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। महायोगपीठे तटे भीमरथ्यां परं पुण्डरीकाय दातुं नेत्रे समागत्य तिष्ठन्त मानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। ऐसे नमन करुणे सकळा हरि कथा बोले बोबुड्या बोला अज्ञान म्हणून आपुल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे। ब्रह्म मुरारी सुरार्चित लिंग निर्मल भासित शोभित निर्मल भासित शोभित अंतरंगापासून त्या शिव परमात्म्याला हाक मारायचा, आवाहन करायचंय त्या परमात्म्याचं। ब्रह्म मुरारी सुरार्चित निर्मल भासित शोभित सुरार्चित निर्मल भासित
प्रणमामि सदा शिवलिङ्गं प्रणमामि सदा शिवलिङ्गं देवगणार्चितसेवितलिङ्गं भावये भक्तिविरेवतलिङ्गं दिनकरकोटि सदा प्रणमामि सदा शिवलिङ्गं प्रणमामि सदा शिवलिङ्गं सुरवर सुरगुरुपूजितलिङ्गं पूर्वन पुष्पसरा लिङ्गाष्टकमिदं पुण्यं यः पठेत् शिवसन्निधौ शिवलोकनाप्नोति शिवेन सह मोदते नमः पार्वती पते हर हर मंगलम पुंडरीकाय मंगलाय तनोहरी अकारण करुण वरुणालय पंढरीश पांडुरंग परमात्मा त्या पंढरीश पांडुरंग परमात्म्याचा प्राणसखा माऊली महावैष्णव ज्ञानोबराया आणि ज्या अखिल कोट ब्रह्मांड पालकाची जगतपती भगवान शंकराची जी शिव महापुराण आपण कथा श्रवण करतोय अशा भगवान भोलेनाथांच्या चरणी साष्टांग दंडवत करू। अवचित्य दत्त जयंतीचा आहे। दत्त जयंतीच्या प्रतिवार्षिकते 4 वर्ष झाले असेल ताई आपल्याला, बरोबर ना? हे 4थं वर्ष। प्रत्येक वर्षी या दत्त जयंतीच्या पर्व काळावरती भागवत कथा असेल, नामसंकीर्तन, तुकोबारायाने सांगावं
नामा संकीर्तन साधन पै सोपे जडतील पापे जन्मांतरीचे. जन्मोजन्मीचं पातक जाळण्याचं सामर्थ्य कशामध्ये आहे? भगवंताच्या संकीर्तनामध्ये आहे. वेदांत सांगून गेला आम्हाला, कलिते हरिकीर्तनम, कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देल भेटी. या कलियुगामध्ये तरुण जर जायचं असेल ना, कलियुग केवल ग्रंथाकडे वळण्याआधी कार्यक्रमाचा अल्पसा परिहार देणं हे वक्त्याचं आद्य कर्तव्य असतं. त्या अनुषंगानं प्रतिवार्षिकतेने या कजबे सुकेने गावामध्ये बाणगंगेच्या तीरावरती चालू असलेला हा नामसप्ताह, आणि या नामसप्ताहातील आज खऱ्या अर्थानं या शिवमहापुराण कथेचा पहिला दिवस. वास्तविक आमच्या नंदूभाऊने कमीत कमी 8 दिवसापूर्वीच काय करून साचा उभा करून ठेवलेला होता. काय असतं माहिती का? ज्या वेळेस भगवंताचं कार्य आपण करत असतो, भगवंत त्याची काय करत असतात? परीक्षा घेत असतात. भगवंत काय करतात? 2 दिवसापूर्वी माहिती होतं भोलेनाथांना, साक्षात या ठिकाणी कैलास अवतरणार होतं, साक्षात या ठिकाणी भगवान शंकर येणार होते. त्याचमुळे सगळ्यात पहिले भगीरथीनं या भूमीवरती आगमन करावं, इथलं वातावरण निर्मळ करावं, वसंत फुलवावा. अगदी त्याचप्रमाणे या नभांतून गंगेच्या सरी खाली याव्या आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी आज साक्षात भोलेनाथांचं प्रतिशिवलिंग स्थापित व्हावं. ही भगवान आदी शंकरांची काय आहे? ताकद आहे. कारण 2 दिवस जी कथा आज या ठिकाणी आपण श्रवण करतोय, भगवान शिव म्हणजे नेमकं काय? आज वेळही खूप झालाय, सेटपही लावण्यामध्ये खूप उशीर झालाय. आज आपण फक्त या शिवमहापुराणाचं काय बघणार आहे? महात्म्य बघणार आहे. का करावं श्रवण शिवमहापुराण? आज एखादी गोष्टी आम्ही करतोय, आम्ही आमच्या संसारामध्ये पडलोय, मग आम्ही आमचा संसार बघतोय. पण संसार का करावा? आपला वंश चालला पाहिजे म्हणून संसार करावा. मग ही शिवमहापुराण कथा का श्रवण करावी? शिव म्हणजे काय? मी नमनामध्येच सांगितलं, भवानी शंकरो वंदे श्रद्धा विश्वास रूपिणी. भगवान शंकर जर श्रद्धा असेल तर खऱ्या अर्थानं आदिमाया शक्ती म्हणजे काय आहे? विश्वास आहे. आणि जोपर्यंत श्रद्धा आणि विश्वास भगवंतावरती बसत नाही ना, तोपर्यंत भगवंत आपल्याला प्रसन्न होत नाही. शिव महापुराणाला प्रारंभ करण्याआधी एक दान मी या मंडपामध्ये तुम्हाला मागणार आहे. रोज ते दान मला तुम्ही द्यावं, मला नव्हे तर ते भगवान शंकराला द्यावं. ज्या वेळेस आपण कथा श्रवण करत असतो, ज्या वेळेस आपण भगवंताचं चिंतन श्रवण करत असतो, सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे शांतीचं दान. या मंडपामध्ये प्रवेश केल्यानंतर शांतीचं दान या शिव भगवान शंकरासाठी आणि आपल्या शिवगतीसाठी काय पाहिजे? शांतीचं दान पाहिजे. या मनाला एकाग्र करून या मंडपामध्ये ज्यावेळेस तुम्ही प्रवेश कराल,
शिवमहापुराण श्रवण करायचे. पण शिवमहापुराण श्रवण करत असताना या शिवमहापुराण कथेचे काही नियम सांगितले. सगळ्यात महत्वाचा नियम म्हणजे आज ज्या स्थानावरती तुम्ही बसलेला आहात, आज ज्या स्थानावरती ही कथा श्रवण करण्यासाठी बसलेला आहात, शक्य असेल तर 7ही दिवस काय असावं, तेच स्थान तुमचं पक्क असावं. ज्या वेळेस तुम्हाला शिवमहापुराण कथेसाठी यायचंय, हातामध्ये काय घेऊन आलं पाहिजे? काय? ज्याच्या हातात आरत्या, ज्याच्या हातात आरती त्याची त्रिभुवनामध्ये कीर्ती. ज्याच्या हातामध्ये आरती आहे ना, त्याची त्रिभुवनामध्ये कीर्ती असते. आणि ज्याच्या नाही हातात नाही आरती, त्या उकिड्याच्या भरती. त्यामुळे उद्यापासून येताना प्रत्येकाने काय घेऊन यायचंय? आरतीचं ताट घेऊन यायचं. ज्या वेळेस तुम्ही कथेला येणार आहात, कथेला येत असताना आपलं आसन काय कसावं? आपल्या सोबत असावं. प्रत्येकाचं आसन स्वतंत्र असावं. प्रत्येकाचं आसन प्रत्येकाने घेऊन यावं. इथं आल्यानंतर शांत चित्ताने मनाला एकाग्र करून ही शिव महापुराण कथा श्रवण करावी. भगवान भोलेनाथांची ही कथा आहे. जसा श्रीमद भागवत महापुराण म्हणजे भगवान श्रीकृष्णाने अनंतामध्ये विलीन होताना सांगितलं होतं की मी अजीवन, जोपर्यंत चंद्र आहे, जोपर्यंत सूर्य आहे, जोपर्यंत वेदांत आहे, जोपर्यंत 18 पुराण आहे, तोपर्यंत जर मी राहणार असेल ना, तर मी भागवताच्या रूपामध्ये वाङ्मयीन विग्रहामध्ये माझा आत्मा राहणार आहे. ग्रंथ नवे हा श्रीकृष्ण, चित्ते वेधी मनपुरी. ग्रंथ नवे हा श्रीकृष्ण, चित्ते वेधी मनपूर्ण. अनन्य भोला शरण, अच्युत आणि शिव महापुराण म्हणजे काय आहे? साक्षात त्या या प्रलयाचा संहार करणारा परमात्मा महामृत्युंजय भगवान, त्या महामृत्युंजय भगवंतांचा वाङ्मयीन काय आहे? विग्रह. शिव गती म्हणजे मोक्ष सांगितलेला आहे. या चारी तत्वांनी युक्त असलेला, चारी वेदांनी युक्त असलेला भगवान शंकराचा वाङ्मयीन विग्रह म्हणजे काय आहे? हे शिव महापुराण. 7 दिवस आपल्याला आपल्या गावामध्ये जर बघितलं ना, काय असतं सांगू का? कुशावर्त तीर्थ आहे, गंगा गोदावरीचं उगमस्थान.
पण त्या गंगेमध्ये आम्हाला सर जावं लागतं. काय करावं लागतं? तीर्थावरती पवित्र होण्यासाठी काय करावं लागतं? जावं लागतं तिथपर्यंत. आमचा वेळ द्यावा लागतो. वेळच नव्हे तर आमच्याकडे आर्थिक काय पाहिजे? परिस्थिती पाहिजे. तेव्हा आम्ही गाडीमध्ये इंधन टाकू आणि मग कुठे जाऊ? तीर्थावरती स्नानासाठी जाऊ. तीर्थावरती स्नानासाठी गेल्यानंतर ज्यावेळेस तीर्थावरती स्नान करतो, स्नान करून बाहेर येतो, खऱ्या अर्थाने सांगा, अंतरंग पवित्र होतं की बाह्यवर्ण पवित्र होतं? काय पवित्र होतं तुमचं? एखादा चोरही जातो तीर्थावरती, योगेश महाराज, एखादा चोरही जातो तीर्थावरती स्नानासाठी, पण मनामध्ये चप्पल चोरायची भावना जर ठेवून गेला तर त्याचा अंतरंग पवित्र होईल का? होईल का? तुम्ही सांगा मला. का नाही होणार? मनामध्ये कशाची भाव आहे? चोरीचा भाव आहे. आपल्याला तिथपर्यंत जावं लागतं, खर्च करावा लागतो पैसा. तुमचा अंतरंग बाह्यवर्ण पवित्र होऊन वेळ उपयोग आहे का? वाचे म्हणता गंगा गंगा सगळं दोष जातील भंगा. सगळे दोष म्हणजे नेमकं काय? बाह्यवर्णाचे सगळे दोष गंगा पवित्र करते. पण या अंतरंगाचं काय? या अंतरंगासाठी फक्त एकच गंगा आहे, ती म्हणजे सत्संग रूपी गंगा. बिनु सतसंग विवेक न बिनु सतसंग विवेक न होई आणि राम कृपा बिनु सुलभ नसोई. ही भगीरथी गंगा, ही भगीरथी भगवान शंकराच्या मस्तकावरती काय आहे? भगीरथी भगवान शंकराने मस्तकावरती धारण केलेली आहे. आणि ही सत्संगी रूपी नदी, ही सत्संग रूपी तीर्थ, ही सत्संगी रूपी गंगा आज कुठं आलेली आहे? तुमच्या आणि आमच्या काय आहे? अहो भाग्य आहे आमचं. काय आहे? अहो भाग्य आहे की आज आम्हाला घर बसल्या काय करायला भेटतंय? ही शिव महापुराण रूपी कथा श्रवण करायला भेटते. आज वास्तविक तुमचं भाग्य आहे, पण कुठंतरी तुमचं कर्म, तुम्ही केलेलं कर्म चांगलं आहे की जेणेकरून तुम्हाला काय कथा श्रवण करण्यासाठी भेटत आहे. जर तुम्हाला भाग्य मिळवायचं असेल, जर तुम्हाला पुण्य प्राप्त करायचं असेल ना, उद्या आपल्या शेजारच्याला सांगा की बाबा रे, या ठिकाणी शिव महापुराण कथा चालू आहे, एक दिवस तरी येऊन काय कर, ही शिव महापुराण कथा श्रवण कर की जेणेकरून तुझ्या जन्माचा काय होईल? उद्धार होईल. हा भाव अंतरंगामध्ये ज्यावेळेस ठेवाला, वाल्मिकी ऋषी सांगतात, निर्मल मन जन सो मोही पावा, मोही कपट छल छिद्र न भावा. या अंतरंगासाठी काय? अंतरंगामध्ये दुसऱ्याबद्दल ज्यावेळेस पवित्र भावना तुम्ही ठेवाल, दुसऱ्याला सांगाल की बाबा रे चल कथा श्रवण करण्यासाठी, त्याचा सुद्धा काय होणार आहे? या मंडपामध्ये आल्यानंतर उद्धार. नम पार्वती पते हर हर श्री शिवाय नमस्तुभ्यं. त्याचा सुद्धा या ठिकाणी काय होणार आहे? उद्धार होणार आहे. आपला तर उद्धार झालाय. चिमण्या बघितल्या का? काय करता चिमण्या? काय करता चिमण्या? काय करताय? चिवचिव करताय. पण जर तुम्ही कान देऊन ऐकला ना, चिवचिव नाही करत त्या भगवान शंकराची आराधना करतात. शिव शिव करुणी पक्षी बोलती, पहाट झाली मोठा बाबा, पहाट झाली पहाट झाली जीव जीव दर्शन
करते चिमणी? शिव शिव करते. तिला सुद्धा कळावं की या शिवनामाचा माझा काय, शिवनामाने माझा काय होणार आहे, उद्धार होणार आहे. कारण आपल्याला सुद्धा चिमणीचा देह भेटतोय. इकडे लक्ष द्या. आपल्याला सुद्धा कशाचा देह भेटतोय? चिमणीचा देह भेटतोय. तुम्हाला काय वाटलं आता मनुष्य देह भेटलाय? अरे मागच्या जन्मी कशा कशामध्ये फिरला तुम्हाला ज्ञात नसेल. मागच्या जन्मामध्ये आठवतं का काही? कोणत्या पिशाच्याच्या योनीत होता, कोणत्या पक्षाच्या योनीत होता, कोणत्या प्राण्याच्या योनीत होता. दुर्लभो मनुष्य देहो देहिनां क्षणभंगुरा तत्रापि दुर्लभमन्ये वैकुंठ प्रियदर्शन. वैकुंठाची प्राप्ती करण्यासाठी, पुण्य प्राप्त करण्यासाठी हा मनुष्य रूपी देह आहे. अल्प आयुष्य मानव देह फक्त या ठिकाणी आपल्याला जितकं पुण्य प्राप्त करायचंय या शिवनामामध्ये, तितकं पुण्य आपल्याला काय करायचंय या 7 दिवसामध्ये काय करायचंय? संचित करायचंय. संसारामध्ये तुम्ही करत असाल संचित. कशासाठी संचित करत असाल? मुलाचं लग्न आहे, मुलाचं लग्न आहे. पण आज या कथेच्या माध्यमातून या ठिकाणी आदिशंकर भोलेनाथांचा विवाह सोहळा आपल्याला काय करायचा? पार करायचा. भोलेनाथांनी ही सृष्टी कशी निर्माण केली हे आपल्याला श्रवण करायचंय. मग ही शिवमहापुराण कथा सगळ्यात पहिले ज्या वेळेस भोलेनाथांनी एक शिवतत्व निर्माण केलं, या पृथ्वी तलावरती काहीच नव्हते. पहिले कोठेच नव्हते काही, इथं काहीच नव्हतं. काळा कुट्टा अंधार होता आणि एक शिवतत्व होतं. बारकाईने लक्ष द्या. एक शिवतत्व या ठिकाणी विराजमान होतं. त्या एका शिवतत्वाने शिवा नावाची शक्ती तयार केली, सृष्टी उत्पन्न केली. सृष्टी उत्पन्न केल्यानंतर त्या 3ही तत्वांना रजगुण, सत्वगुण आणि तमगुण, ब्रह्म विष्णू महेश या 3ही तत्वांना, या 3ही पीठांना शक्ती निर्माण केली. ज्या वेळेस शक्ती निर्माण केली, शक्ती निर्माण केल्यानंतर महादेवांचा विवाह पार्वती बरोबर झाला. आणि महादेवांचा विवाह पार्वती बरोबर झाल्यानंतर पार्वतीनं एकदा प्रश्न करावा भोलेनाथांना, आदिनाथ भगवान शंकरा, तुमची उत्पत्ती कशी झाली, या सृष्टीची उत्पत्ती कशी झाली, ही कथा मला सांगा. त्यावेळेस भगवान शंकर सगळ्यात पहिल्यांदा शिवमहापुराण हे आदिशक्ती जगदंबा जगत जननी पार्वती मातेला सांगतात. हे ज्या वेळेस सांगत होते पार्वतीला, त्यावेळेस ते व्यासांनी ग्रहण करावं. व्यासांनी ग्रहण केल्यानंतर सुतांनी व्यासांकडे आग्रह करावा की माझ्या आयुष्याचा मला काय करायचं आहे, उद्धार करायचा आहे. या उद्धारासाठी मला श्रेष्ठ साधन सांगा. मग त्यावेळेस सुतांनी व्यासांकडून ही कथा ग्रहण करावी. आणि त्यानंतर एकदा शौनकजी बसलेले होते. शौनकाने प्रश्न करावा सुतजींना की बाबा रे, या कलियुगामधून धर्म असेल, अर्थ असेल, काम असेल, मोक्ष असेल, 18 पुराण असेल, 4 वेद असेल, 9विधा भक्ती असेल, सगळं करून बघितलं. पण शिवगती आम्हाला जर प्राप्त करायची असेल ना, तर या प्राप्त गतीसाठी श्रेष्ठ साधना आम्हाला सांगा. त्यावेळेस सुतजी शौनकांना सांगताय शिवमहापुराणाच्या पहिल्या वाङ्मयीन विग्रहाच्या श्लोकामध्ये, पुराणं श्रवणं शंभो ज्यांच्या मुखामध्ये हा श्लोक येतो त्यांना शिवगती प्राप्त होते.
त्यामुळे माझ्या पाठीमागे हा श्लोक प्रत्येकानं म्हणायचा. पुराणं श्रवणं शंभो, पुराणं श्रवणं शंभो, नाम संकीर्तनं तथा, नाम संकीर्तनं तथा, कल्पद्रुमफलं सम्य, कल्पद्रुमं सफलं सम्यं मनुष्याणां न संशया. नमः पार्वती पते हर हर. शौनकानं प्रश्न करावा सूतजींना. सूतजी, माझ्या कानाला रसायन असलेलं पुराण मला सांगा. त्यावेळेस सूतजी सांगतायत, पुराणं श्रवणं शंभो, त्या आदिनाथांचं पुराण आम्हाला सांगा की ज्यांनी या सृष्टीची उत्पत्ती केली, ज्यांनी या सृष्टीचा प्रलय केला, जे या सृष्टीचे पालन करते आहात. पुराणं श्रवणं शंभो. श्रवणं म्हणजे श्रवण करायचे, पुराण म्हणजे भगवान शंकराचा वाङ्मयीन विग्रह. पुराणं श्रवणं शंभो, नाम संकीर्तनम तथा, ज्याच्यामध्ये केवळ आणि केवळ भगवान शंकराचं शिव 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 अक्षरे दोन, जो जपे रात्रंदिन, धन्यतयाचा संसार आणि परमार्थाची तुझी. त्या शिवनामामध्ये इतकी ताकद आहे. कल्पद्रुमं फलं सम्यं मनुष्याणां न संशया. शौनका, तू कुठल्याही प्रकारचा संशय घेऊ नको. शिव महापुराण श्रवण करणे म्हणजे साक्षात शिवाचे नाव घेणे म्हणजे हे दोन्ही पण. जो शिवाचं नाव घेतो आणि जो भगवान आदिनाथांचं शिव महापुराण काय करतो, श्रवण करतो ना, तो कल्पवृक्षापेक्षा काय आहे, श्रेष्ठ आहे, कल्पवृक्षा समान आहे. शिव कथा शशी, शिव कथा किरण समान, शिव कथा शशी किरण समान, संत को सूतजी पुराण आहे भगवान भोलेनाथांचा वाङ्मयीन विग्रह की जो काय आहे तुम्हाला शिवगती मोक्षगती प्राप्त करून देणारा. त्यावेळेस शौनकजी सुतांना म्हणताय, सदा सेव्या सदा सेव्या सदा सेव्या विशेषतः एत शिवं कथा पुराणस्य परमं पावनी. आज माझ्या आयुष्यामध्ये ही शिव महापुराण श्रवण करण्याची काय आलेली आहे, पर्वणी आलेली आहे. म्हणून शौनकजी म्हणता, असं पुराण जर असेल ना तर एकदा नव्हे सदा सेव्या, प्रत्येक वेळेस मी काय करेल ते श्रवण करेन. इतकं या शिव महापुराण ग्रंथामध्ये काय आहे, तत्व आहे. हे शिव महापुराण म्हणजे नेमकं काय आहे. या शिव महापुराण ग्रंथामध्ये याचा विस्तार जर आपण बघितला, 24,000 श्लोक आहे. 24,000 श्लोक आणि 7 संहिता. पहिली विद्येश्वर संहिता, दुसरी रुद्र संहिता. त्या रुद्र संहितेमध्ये 5 खंड आहे. तुम्ही म्हणाल महाराज तुम्ही सांगतात
24,000 श्लोक आहे. मग तुम्ही आम्हाला 7 दिवसात 24,000 श्लोक सांगाल का? नाही. पण या शिव महापुराणाचा विस्तार 24,000 श्लोकांचा आहे. जसं भागवत चतुश्लोकी भागवत म्हणजे पूर्ण भागवताचा काय आहे? सार आहे. अगदी त्याच प्रमाणे 24 श्लोकांमध्ये या शिव महापुराणाचा सार दडलेला आहे. या 7 दिवसांमध्ये त्या 24 श्लोकांचं आपण काय करणार आहे? चिंतन करणार आहे, रसायन ग्रहण करणार आहे. आरतीचे ताट जर घालेले असतील तर घेऊन या, कारण उशीर झालेला आहे. 24,000 श्लोकांचा विस्तार हा शिव महापुराणाचा आहे. मग या शिव महापुराण म्हणजे नेमकं संसप्तम संहितम दिव्यम पुराणम शिवशंकरम वरिवर्ती ब्रह्मतुल्यम सर्वतो गतिप्रदम. सगळ्यात सर्वोच्च प्रतीची जी गती आहे ना, ती गती माणसाला शिव महापुराण प्राप्त करून देते. माणसाच्या इच्छा आकांक्षा भोलेनाथ पूर्ण करतात. कारण भोलेनाथ काय आहे सांगू तुम्हाला? भोळ दैवत आहे. काय आहे? भोळ दैवत आहे. त्याच्याकडे जा, 1 लोटा जल और साऱ्या समस्या. नम पार्वते पते हर हर श्री शिवाय नमस्तुभ्यं. 1 लोटा जल और साऱ्या समस्याओं का हल. म्हणजे भगवान शंकर या मृत्यू लोकामध्ये सगळ्यात भोळ दैवत जर असेल ना, तर फक्त कोण आहे? हा जगत पालक म्हणजे साक्षात भगवान शंकर आहे. या भगवान शंकराची ही कथा कशी नेमकी आहे? ही कथा अशी आहे. शैवम पुराणम मंगलम शैव सर्व संपदम सेवनियम प्रयत्नेन प्रत्रेहम सुखे सुखा चतुर्वर्ग प्रदम शैवम पुराणम मम मंगलम. बघा, आजपर्यंत योगेश महाराज आम्हाला मंगल म्हणजे काय सांगितलेलं आहे? देवाचं नाम सांगितलेलं आहे. मंगलात मंगल काय सांगितलेलं आहे? देवाचं रूप सांगितलेलं आहे. पण शिव महापुराण असं सांगतं की मंगल काय आहे? पुराण आहे. चतुर्वर्ग प्रदम शैवम पुराणम मम मंगलम श्रोतव्य सर्वदां प्रीत्या पठितव्य विशेषतः. 4 पुरुषार्थांच्या युक्त असलेलं हे शिव महापुराण आहे. जो कायम स्वरूपी या शिव महापुराण कथेला श्रवण करतो किंवा या शिव महापुराणाला फक्त स्पर्श करतो. आज फक्त या मंदिरामधून शिव महापुराण या व्यासपीठापर्यंत ज्या ज्या भाविकांनी आणलं ना, काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य आहे. त्यांचं पूर्वजन्मीचं प्रारब्ध आहे की शिव महापुराण ग्रंथासारखा हा विग्रह त्यांच्या कशावरती? मस्तकावरती. जन्मो जन्मिया बहु पुण्य केले. जन्मो जन्मिया बहु पुण्य केले.
जन्मजन्मीचं पुण्य आहे की मजसारख्या पावराच्या मुखातून हे शिवमहापुराण बाहेर पडतंय आणि तुम्ही तो शिवमहापुराण कथा काय करताय? श्रवण करताय. अंतःकरणापासून सांगतो, या मंडपामध्ये आल्यानंतर 7 दिवसामध्ये एखादी इच्छा प्रबळ श्रद्धा आणि विश्वासाने अंतःकरणामध्ये ठेवा. 7व्या दिवशी ती इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. हा भोलेनाथांचा आशीर्वाद आहे. हे शिवमहापुराणाचं महात्म्य आहे. बघा, नाहीतर काय, इच्छा सांगितल्या म्हणजे इच्छांचे 2 प्रकार आहे. एक सांसारिक इच्छा आणि एक परमार्थिक इच्छा. सांसारिक इच्छा काय असते बरं? एखादं लेकरू जन्माला यावं आणि त्याच्या अंतःकरणामध्ये कोणती इच्छा असते की बाबा रे, काय खायला पाहिजे? आता मला भूक लागली. माझ्या पोटामध्ये आईचं काय गेलं पाहिजे? दूध गेलं पाहिजे. म्हणून ते बाळ काय करतं? रडतं. बरोबर? ते बाळ ज्यावेळेस रडतं त्याच्या मनामध्ये कशी इच्छा आहे? आपल्या पोटामध्ये काय गेलं पाहिजे? अन्न गेलं पाहिजे. बाळ थोडं मोठं होतं, बाळ खेळायला बागडायला लागतं. बाळाच्या मनामध्ये काय होतं? एखाद्या दुकानामध्ये गेला, एखादी बाहुली बघितली, इच्छा प्रबळ होते की तिला आपण खेळण्यासाठी, साध्या आणि सोप्या भाषेत सांगण्यासाठी घ्यावं. बाळ मोठं होतं, 10वीला जातं. आताच बाळ सांगतो, 10वीला जातं आणि वडिलांकडे काय करतं? मोबाईलचा हट्ट धरतं. खरं आहे का खोटं? मग वडिलांचा बाळामध्ये काय असतो? जीव असतो. सर, वडिलांचा बाळामध्ये जीव असतो. मग वडील बाळाला काय करता? अँड्रॉइड घेऊन देता. बाळ त्याच्यावरती अभ्यास सोडून काय करतं? बाकीचे उद्योग करतं. त्याच्याकडे जायचं नाही, आपल्याला शिवमहापुराण बघायचं. इच्छा माणसाच्या वाढत जात असतात संसारामध्ये आणि परमार्थामध्ये इच्छा कमी होत असतात. कारण परमार्थामध्ये ज्या वेळेस तुम्ही येताना, परमार्थामध्ये आल्यानंतर वैराग्य तुमच्याकडे भक्ती येते, तुमच्याकडे श्रद्धा येते, तुमच्याकडे विश्वास येतो. आणि हेच शिवमहापुराण सांगतं की ज्या वेळेस तुमच्या अंतःकरणामध्ये भक्तीचा दीप प्रज्वलित होईल, ज्या वेळेस अंतःकरणामध्ये एक दिव्याचा प्रकाश उजळून निघेल ना, त्यावेळेस या जीवाचं आणि त्या शिवाचं ऐक्य होईल. आणि त्याच वेळेस खऱ्या अर्थानं तुम्हाला काय होईल? मोक्ष गती आणि शिवगती. या शिवमहापुराणाचं महात्म्य, या शिवमहापुराणाचं काय? श्रवण केल्याचं पुण्य मिळेल. फक्त निर्मळ मन ठेवून, निर्मळ श्रद्धा ठेवून या मंडपामध्ये यायचं. इच्छा ठेवावी तरी काय माणसाने? एक गुराखी होता, दुर्मिळ जगन्नाथ अण्णा पाटील. एक गुराखी होता, तो गायी चारायचा. आणि गायी चारता 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 एक दिवस काय झालं? त्याला एक दगड सापडावा आणि दगड नेमका चमकणारा असावा. दगड चमकणारा होता. मग ज्या वेळेस दगड चमकत होता ना, त्या गुराख्यानं काय करावं? त्याला होल पाडावं, त्याच्यामध्ये सुतळी घालावी आणि आपल्या गायीच्या गळ्यात बांधावा आणि गायी चारणं चालूच असावं त्याचं. गायी चारता 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 एक गृहस्थ तिथं जावा. आमचे योगेश महाराज तिथे गेले. योगेश महाराजांना जावं आणि योगेश महाराजांना बघावं, दगड चमकतोय. काय करतोय? दगड चमकतोय. मग योगेश महाराजांना सांगावं की हा दगड मला पाहिजे, मी तुला याच्या मोबदल्यामध्ये काय देईन? पैसे देतो. ठीक आहे. मग त्यानं काय करावं? खिशातून मोबाईल काढावा. खिशातून मोबाईल काढावा. कुणी गुराख्यानी खिशातून मोबाईल काढला आणि फोन केला. कोणाला केला असेल बरं? एका मंत्र्याची आजच शपथविधी झाली, पण त्याने मुख्यमंत्र्याला नाही केला, त्यानं गृहमंत्र्याला केला. कोणाला केला? गृहमंत्र्याला. गृहमंत्र्याला फोन केला, आपल्या बायकोला फोन केले. तो गृहस्थ जे 100 रुपये देऊन दगड विकत घेणार होता ना, 100 रुपयाचा सौदा 10,000 वरती गेला. संसार करावं तर
या आदिशक्तीनं जगत जननी. 100चा सौदा 10,000मध्ये गेला आणि ज्यावेळेस 10,000मध्ये सौदा गेला ना, 10,000मध्ये सौदा गेल्यानंतर काय झालं, 10,000 रुपये दिले त्या गृहस्थाने. आपण उदाहरणार्थ कोण घेतलं, योगेश महाराज. 10,000 रुपये दिले, पण ज्या वेळेस 10,000 रुपये दिले, 10,000 रुपये दिल्यानंतर दगड ताब्यात घेतला. पण पूर्वजन्मी, आता ते गंधर्व आहे, पण पूर्वीच्या जन्मी ते एक जवारी होते. कोण होतं, रत्नपारखी होते. मग तो दगड घेऊन कुठं गेले, ते आपल्या घरी गेले. त्या दगडाचं एका मौल्यवान रत्नामध्ये त्यांनी काय केलं, रूपांतर केलं. ते मौल्यवान रत्न, आज जर त्या रत्नाची किंमत 1000 रुपये असेल, पण उद्या निश्चित त्या रत्नाची किंमत किती होणार आहे, किती लाखामध्ये जाणार आहे. त्याची किंमत वाढती राहणार आहे. बरोबर, त्या रत्नाची किंमत वाढणार आहे. म्हणून योगेश महाराजांनी काय केलं, ते रत्न कुलूप लावून तिजोरीमध्ये पॅक करून ठेवलं. दृष्टांत संपलाय. याच्यातला सिद्धांत असा घ्यायचा आहे, ज्यावेळेस योगेश महाराज, ज्यावेळेस तो गृहस्थ गतप्राण होईल, गतप्राण झाल्यानंतर आत्म्याबरोबर तो रत्न घेऊन जाणार आहे का? का बरं नाही जाणार? रुपया तरी घेऊन जाता का? आलाय नंगान जाणार. क्या लेके आया बंदा क्या लेके जाएगा. योगेश महाराज, 2 दिन की जिंदगी है 2 दिन का मेला. 2 दिवसाची जिंदगी आहे. घेऊन काही आला नाही, जाणार काही घेऊन नाही. म्हणजे तो सांगायचा मला मुद्दा एवढा आहे, नाशिवंत गोष्टी जर आपण सांभाळून ठेवत आहे आणि ज्या मोक्षगतीपर्यंत घेऊन जाणार भगवंताचं रत्नरूपी नामस्मरण आहे, रत्नरूपी नामचिंतन आहे, रत्नरूपी हे शिवशब्द आहे, तो या अंतरंगाच्या हृदयरूपी तिजोरीमध्ये ज्या वेळेस आम्ही ठेवू ना, त्याच वेळेस खऱ्या अर्थानं आम्हाला काय प्राप्त होणार आहे, मोक्ष प्राप्त होणार आहे. म्हणून केवळ आणि केवळ या मोक्ष गतीसाठी आपल्याला ही शिव महापुराण कथा श्रवण करायची. आज या ठिकाणी आपण या कथेला प्रारंभ केलेला आहे. वेळही खूप झालेला आहे. कार्यकर्त्यांची आज सकाळपासून धावपळही खूप झालेली आहे. त्यामुळे आज कथेला याच ठिकाणी आपण विराम देणार आहे. पण आजचे जे आमच्या आयुष्यातले, आमच्या जीवनातले, इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. आवाज कोणीच करू नका.
आजच्या जे आमच्या आयुष्यातले या भगवान परमात्म्याचे शिवतत्वाचे 3 तास वाया गेलेले आहे. हे 3 तास आम्हाला पुढच्या 6 दिवसांमध्ये काय करायचे, भरून काढायचे आहे. त्यामुळे उद्या या ठिकाणी वेळामध्ये कथेला प्रारंभ होईल. वेळात कथेला प्रारंभ होईल की ज्यांना आजपर्यंत टीव्हीच्या माध्यमातून असेल, ऑनलाईनच्या माध्यमातून असेल, मी पण बघत होतो, पण प्रत्यक्ष कधी साथ नव्हती. बंधू सुद्धा महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध भागवताचार्य गाथामूर्ती ज्ञानी या व्यासपीठावरती आभार मानतो. तोषगिरी महाराजांच्या कृपाछत्राने, आशीर्वादाने, माधवगिरी बाबांच्या सानिध्यामध्ये असलेले आमचे ईश्वर महाराज, महाराष्ट्रातील उत्कृष्ट बँड ज्यांचा आहे सद्गुरु म्युझिक. यह शिव पुराण शिव जी की आरती कीजिए, शिव चरणों में ध्यान अपना दीजिए. ये महाग्रंथ है शिव पुराण, सन्मार्ग दिखाता सुनते सुजान करते हैं ध्यान, सुनते सुजान करते. यह शिव पुराण अपना कीजिए.